नमस्कार. SR टाइम मराठीच्या विशेष मुलाखत कार्यक्रमात सर्व प्रेक्षकांचं मनपूर्वक स्वागत. आज आम्ही भेट घेत आहोत युवा शास्त्रीय गायक आणि भारतरत्न पंडित भीमसेन जोशी यांचे सुपुत्र म्हणजे त्यांचे नातू विराज जोशी यांच्याशी. विराज आज इंदोरला, उद्या त्यांचा एक कार्यक्रम आहे, मामासाहेब मुजुमदार स्मृती संगीत समागम, याच्यात त्यांची उद्या प्रस्तुती आहे आणि आज आम्ही त्यांच्याशी त्यांच्या संगीत यात्रेबद्दल बातचीत करत आहोत. पण त्याआधी मी त्यांचं स्वागत करते. विराज, SR टाइम मराठीला तुमचं खूप खूप स्वागत. धन्यवाद. आणि जसं मी म्हटलं की इंदोरला उद्या तुमची प्रस्तुती आहे मामासाहेब मुजुमदार स्मृती संगीत समागममध्ये, काय सांगाल त्याच्याबद्दल थोडंफार? या संगीत महोत्सवाचं मला असं वाटतं 34वं का 35वं वर्ष असं मला सांगितलं गेलं. तर इकडे खूप काळापासनं श्रीमती कल्पना जोकरकर हा संगीत समारोह आयोजित करतात, त्यामुळे फार आनंदाची गोष्ट आहे इकडे यायला मिळते. आणि आज मला येताना असं कळलं की मी तेव्हा नसीब पुढच्या दिवशी, माझ्या गाण्याच्या पुढच्या दिवशी कल्पनाजींचं 50 वर्ष त्यांनी संगीतात कंप्लीट केली, म्हणून दुसऱ्या दिवशी असा एक प्रोग्राम असणार आहे की त्यांचे शिष्य त्यांना मानवंदना देतील. तर त्यामुळे हे स्पेशल आहे खूप आणि फार आनंद वाटतो याला. छान सांगितलं त्यांनी की इंदोरला या कार्यक्रमात येऊन त्यांना खरोखर खूपच आनंद वाटतोय. आता मी त्यांच्या सूर्ययात्रेबद्दल बोलणार आहे. विराज, किती लहानपणीपासून ही संगीत यात्रा सुरू झाली तुमची? ॲक्च्युली मी स्टेजवर कधी गायला लागलो असं म्हणताय का मी गायला कधी लागलो असं? म्हणजे मला असं वाटतं स्टेजच्या पेक्षा गाणंच कधी सुरू केलं असं सुद्धा म्हटलं तरी चालेल. मी आजच ॲक्च्युली विचार करत होतो की असे काही काही मित्र असतात जे तिसरीत भेटतात, चौथीत भेटतात किंवा 10 वर्षाचा असताना भेटतात वगैरे, आणि अशी काही काही लोक असतात जी असं आठवूच नाही शकत की हा माणूस कधी भेटला होता, इतकं तो लहानपणापासून आपल्याबरोबर असतो. तर ऍक्च्युली माझ्याबरोबर पण संगीताचं असं होतं की असं मी एक्झॅक्ट सांगूच नाही शकत की या वेळेला मला संगीताची रुची लागली, कारण इतक्या लहानपणापासून सगळं वातावरण होतं. तर त्याच वातावरणात मी मोठा होत होतो. आणि असा एक मित्र ज्याची कोणी कधी ओळख करून दिली हे मला सांगताच येणार नाही, इतक्या आधीपासून ती ओळख. आणि माझी बहीण अशी सांगते मला आठवत नाही, पण ती पॅरिसहून आली होती आणि आमच्या घरात काहीतरी फंक्शन होतं. तर ती म्हणली मी नुकता चालायला लागलो होतो, सो खूपशी बाळं असतात ती बडबडतात, काहीतरी बोलतात, चालतात. तर मी गात होतो आणि चालत होतो. तर ती म्हणली पहिल्यांदा आल्यावर तिकडनं एक सिंगिंग बेबी पाहिलं होतं. तर त्याच्यामुळे तेव्हापासूनच मला आवड असावी, तर असं सुरूच होतं म्हणजे बरोबर. तर विराज, जी ही सिंगिंग बेबी जी पाहिली गेली की मुलांना इतर काही नाद असतात, त्यांनी तुम्हाला गातानाच पाहिलं सरळ, तर मग आपण प्रेक्षकांकरता तुमच्या आवडीच्या अभंगाच्या काही ओळी जर तुम्ही ऐकवू शकता तर. अच्छा, मी जेव्हा लहान होतो तेव्हा माझ्या आजोबांचा एक अभंग आहे, संत ज्ञानेश्वरांचा अभंग आहे, कान्होबा तुझी घोंगडी चांगली असं. तर त्याचा अर्थ खूप डीप आहे ऍक्च्युली, पण तेव्हा मला अर्थबिर्थ काही माहित नव्हता, पण मला ते काहीतरी इंटरेस्टिंग वाटायचं. तर मी माझ्या आजोबांसमोरच जायचो आणि त्यांना मी म्हणायचो, आजोबा तुझी घोंगडी चांगली किंवा मग आजी तुझी घोंगडी, आता काहीतरी मी माझे शब्द म्हणून, पण तो अभंग मी थोडा गाऊन दाखवतो. कान्होबा कान्होबा तुझी घोंगडी चांगली रे, कान्होबा तुझी घोंगडी चांगली, आम्हासिका दिली वांगली रे, वांगली रे, कान्होबा तुझी घोंगडी चांगली. वा, क्या
पाहते. इतकी सुंदर सुरुवात झाली आहे. पुढे आणखीन मी त्यांना रिक्वेस्ट करणार आहे की थोडंफार आम्हाला आणखीनही चांगलं ऐकायला मिळेल. खूप सुंदर गायला आहात विराज. आणि हे म्हणेन की संगीत जसं तुम्ही म्हणाला एखादा मित्र कधी भेटला असं हे संगीताशी नातं कधी जुळलं हेच आठवत नाही. म्हणजे कारण ते सतत घरात होतच. म्हणजे एक तऱ्हेने मी म्हणेन की ते संस्कार म्हणा की ते बाळकडू म्हणा आपल्या भाषेत म्हटलं तर हे तुम्हाला लहानपणीपासून होतच. कारण आजोबा भारतरत्न पंडित भीमसेन जोशी, तुमचे वडील पण श्रीनिवास जोशी, ते पण म्हणजे गातातच आहेत. तर हे तर बाळकडू होतं. पण मी स्वतः सुद्धा या शास्त्रीय संगीतात येणार किंवा आता असं काय आकर्षण जाणवलं, म्हणजे अशी काय गोडी होती ती ज्यांनी तुम्ही या क्षेत्रात आला? ऍक्च्युली असं झालं की मी गात होतो, पण माझ्या आईची अशी इच्छा होती. माझ्या बाबांच्या बाजूला सगळे गाणं वगैरे गातात, पण त्यांचं असं म्हणणं आहे की गाणं वगैरे गायचं असेल तर स्वतःहून माणूस गातो, तर त्याला काहीतरी आपण बसवून शिकवणं वगैरे अशा ते विचाराचे नव्हते. माझ्या आजोबा तर घरातनं लहानपणी पळून गेले होते गायचं म्हणून. पण माझ्या आईला, जिला संगीताचं काही बॅकग्राऊंड नव्हतं, तिला असं असतं ना की अरे एवढ्या मोठ्या माणसाचा नातू आहे तर करिअर करणं ही वेगळी गोष्ट आहे काही वगैरे, पण ऍटलिस्ट एवढा मोठा सांस्कृतिक वारसा आहे तर हे काय माहिती तरी पाहिजे. तरी म्हणून तिने मला बसवून माझ्या बाबांना सांगायची की शिकवायला गाणं. आणि बाकी मग लहानपणी आपण आई बाबांचं थोडंसं ऐकत नाही. माझ्या बाबांबरोबर जे तबल्याला आणि पेटीला साथ करायची ते पण गाणं शिकवायचे, मग त्यांना बोलवून शिकवायला लावायचे. तर असं फॉर्मली सुरू होतं. आणि आपण करिअर म्हणून गाणं कधी करू असं ऍक्च्युली मी तेव्हा कधी विचार झाला नाही. मी स्टेजवर गायलो, मग ते आवडायला लागलं आणि आवडतं सुद्धा आहे आणि लोक कौतुक पण करतात आणि अजून ती गोष्ट आवडायला लागते. तर मग ते असं करता करता असं कॉन्शियसली अरे आपण एक दिवस ह्याचं असं करिअर करू असं तेव्हा डोक्यात नव्हतं काही. पण मग हळूहळू जसं कार्यक्रम यायला लागले आणि त्याला तेवढा वेळ त्याच्यात द्यायला लागलो, तसं ते असं एकदम कॉन्शियसली बसून की हा आता मला करिअर काय करायचं, तर मी गाणं करिअर करीन आणि मग मी एवढे पैसे यातनं कमवीन, हे करीन, असं कधी नव्हतं. पण त्याचं इतकं इन्क्लिनेशन होतं की ते आपोआप होत गेलं. म्हणजे कुठेतरी तो वारसा जो होता तेच आकर्षण होतं. हो अगदी. म्हणजे करिअर हा आकर्षण हे भाग नव्हता, पण हा वारसा जो आहे घरातूनच इतकं मिळालं होतं, ते एकतऱ्हेने वारसा रूपी ते धनच इतकं मिळालं होतं की त्याच्या पुढे बाकी काही म्हणजे बाकी सगळं फिकच होतं आणि म्हणून तेच आकर्षण होतं ऍक्च्युली. आणि जसं आपण म्हणतो की मग आईने तुम्हाला शिकायला हे केलं की नाही हा वारसा पुढे थोडा नेला पाहिजे आणि तू शिक. पण मग पारंपरिक शिक्षण गुरु कोण, म्हणजे कोणाकडनं घेतलं? मी आईनी सुरुवात अशी केली होती की करिअरसाठी नाही, पण म्हणजे M.F. हुसेनच्या घरात आहे आणि त्याला पेंटिंग कसं बघायचं एवढंही कळत नाही, तर तो खूप मुकला आहे ना, खूप मोठ्या आनंदापासून मुकलाय. तर तू स्टेजवर जाऊन गा नको गाऊ, पण ऍटलिस्ट त्याची किंमत कळली पाहिजे, किती एक मोठी गोष्ट आहे, त्याचा आनंद घेता आला पाहिजे. म्हणून तिने असं गाणं शिक असं इन्सिस्ट केलं. आणि मग सुरुवातीला मी म्हणलं तसं आपण आई बाबांचं ऐकत नाही, लगेच जातो अभ्यास करताना कुठेही. पण मग त्यांच्या बरोबर जे साथ संगत करायची, अविनाश दिघे म्हणून एक आहेत, ते पंडित जितेंद्र अभिषेकींकडनं गाणं शिकले होते. अजून एक प्रशांत पांडव म्हणून त्यांच्याबरोबर तबला वाजवायचे, ते पण कीर्तन करायचे आणि गाणं शिकवायचे. तर सुरुवातीच्या काळात त्यांना बोलवायचो आम्ही आणि की ह्याला म्हणजे ट्युशन सारखं ऍटलिस्ट 1 तास बसून तुम्ही गाणं शिकवा. आणि बाबांचं सुपरविजन सुरूच होतं, ते पण शिकवायचे, पण हे असं ट्युशन सारखं हे येऊन घरी शिकवायचे. आणि मग हळूहळू जसं मोठा होत गेलो त्याच्याबद्दलचा सिरियसनेस वाढत गेला, तसं मग माझे बाबा सिरियसली शिकवायला लागले. आणि मग एक तो फॉर्मॅट जातो ना की ट्युशनचं निघून जातं आणि आपण वेळ बघून गायला बसत नाही, ते पूर्ण एक फुल टाइम गोष्ट होते. तर त्या स्टेजला मग बाबांनी टेक ओव्हर केलं आणि मग त्याच्यानंतर गुरु या नात्याने म्हणायला झालं तर बाबाच गुरु आहेत. आणि सुरुवातीच्या काळात असं होतं की गुरु शिष्य परंपरा जी होती त्यात गुरु बरोबर शिष्य राहायचे त्यांच्याबरोबर, आणि फक्त
5 ते 5:30 किंवा 5 ते 6 माझा क्लास झाला आणि मी घरी आलो, असं नव्हतं ते. म्हणजे ती की गुरुकुल गुरुकुलमध्ये परंपरा आपण म्हणजे जी पूर्णच म्हणतो. एकंदरीत संस्कार जो आहे तो इम्बाईब करायचा, बरोबर. असं होतं. तर म्हणजे आत्ताच्या काळात ते थोडं रेअर झालंय, पण माझं नशीब असं आहे की माझ्या घरातच गुरु असल्यामुळे आणि त्यांचा मी मुलगा असल्यामुळे ते काढू पण शकत नाहीत मला. पण त्यामुळे मी त्यांच्या बरोबर राहून असं शिकत गेलो. म्हणजे एकतरीने गुरुकुल पद्धतीचंच ते शिक्षण झालं आपण असं म्हणू शकतो. हो. कारण गुरुच्या सानिध्यात राहून मी नेहमी म्हणते की नुसतं संगीत नाही, हो, पण इतरही बरंच व्यक्तित्वाचे पैलू शिकता येतात. अगदी. मी परवाच आमच्या ह्याच्यात वीज गेली होती, अच्छा. तर मी माझ्या खोलीतनं मी गादी घालून झोपत होतो. खाली गादी घातली होती आणि चादर टाकली होती, तर नीट खोचली नव्हती चादर आपण खोचून. हो. तर बाबांनी ते पाहिलं, तर ते म्हणले गाण्यात कसं आपण एक गोष्ट गायलो तर असं खूपदा होतं की ते गाऊन झालंय हे समजण्याच्या नादात शेवटच्या सुराकडे दुर्लक्ष होतं. म्हणजे ही फार टेक्निकल गोष्ट क्या आहे. बात आहे. तर तसंच म्हणजे चादर टाकलीस पण शेवटचं नीट ते खोचून वीस तोपर्यंत ते पण त्याच्यासारखं नीट झालं पाहिजे. म्हणजे ते तो तेवढी ती कसलेली गोष्ट, म्हणजे तेवढा तो व्यवस्थितपणा आपण ज्याला म्हणतो. व्यवस्थितपणा आणि तेच गाण्याचं हे बाकी लाईफ मध्ये पण ते बरोबर. संस्कार घडले जातात. म्हणजे व्यक्ती म्हणूनही कसं व्हायचं हे हो, सुद्धा गुरुकुल हो, परंपरेमध्ये हो, शिकायला बरोबर. होतं, तुमच्या कलेच्या व्यतिरिक्त आपण म्हणू. विराज, पुढे बोलणार आहोत, पण स्वामी समर्थांचे अनेक भक्त आहेत आणि तुम्ही स्वामी समर्थांच्या याच्यात सुद्धा गायला आहात भजन. ते काय आमच्या प्रेक्षकांना ऐकवाल? मी गायलो होतो. माझा मित्र आहे अक्षय दाभाडकर म्हणून, तर त्यांनी चाल दिलेलं गाणं आहे आणि आम्ही एकत्र केलंय, तर मी थोडं म्हणून दाखवतो. एकची एकची देव हो, एकची एकची देव, एकची देव एकची नाम, एकची देव एकची नाम. स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ, 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 स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ. रूपे अनेक स्वरूपे अनेक, लीला अनेक खेळ अनेक. रूपे अनेक स्वरूपे अनेक, लीला अनेक खेळ अनेक. साऱ्या मागे याचीच किमया, साऱ्या मागे त्याचीच किमया, किमया त्याची एकची लेक हो. स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ, स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ. क्या बात आहे. म्हणजे कार्यक्रम संपल्यावर आभार मानणार होते, पण इतकं सुंदर ऐकवलंय तुम्ही. असंच म्हणीने की जय स्वामी समर्थ, इतकं सुंदर ऐकवलं तुम्ही. आणि आपण जेव्हा क्लासिकल सिंगिंगबद्दल बोलतो तेव्हा रियाजाचं तर महत्त्व आहेच आहे, पण आजची युवा पिढी जी आहे, तुमच्याच वयाची जी पिढी आहे, तिला कुठेतरी वन नाईट नेम फेमचा क्रेज असतो, रियालिटी शोजमध्ये म्हणा की. पण मला असं वाटतं की शास्त्रीय संगीताला शॉर्टकट नाही आहे. तर काय त्या युवा पिढीला सांगाल की रियाजाचं किती महत्त्व आहे? मी पण युवा पिढीच ऍक्च्युली, म्हणून मी म्हटलं तुमच्याच वयाचं. पण मला असं वाटतं, जे मी ऐकलंय, आता छोट्या तोंडी मोठी गोष्ट बोलत नाही, पण जे मी ऐकलंय मोठ्यांकडनं की कुठलीच गोष्ट जी आहे ती सहज पके सो मिठा होय, जे फळ सहज पिकतं ते जास्त गोड असतं. तर ओव्हर टाईम समजा मेहनत आपण करत राहिलो आणि त्या स्किलला डेव्हलप केलं तर कधी चांगलं आहे. आणि कुठल्याही काळात, म्हणजे ते आत्ताचा असो आधीचा असो, तर रियाजाचं किंवा प्रॅक्टिसचं महत्त्व तर आहे. आणि रियाज करूनच ती एक स्टेज येते जी खूपशा मोठ्या आर्टिस्टची आधी असेल खूप वेळा, की मग रियाज हे सेकंडरी होतं आणि स्किलकडे लक्ष राहतच नाही. म्हणजे सुरुवातीची एक हे असते की आपण
ते मला किती येत आहे दाखवायचा प्रयत्न करतो. आपण कॉन्शियसली जे आपण रियाज केलाय ते दाखवायचा प्रयत्न करतो. मग ते ओव्हर टाइम केल्याने असं एक स्टेज येतं तेव्हा आर्ट ती होते की मी रियाजाचा विचारच करत नाही. ते सेकंडरी झालं, ते माझ्या सबकॉन्शियस माइंडमध्ये इतकं भिनलेलं आहे की आता मी ते सगळं विसरून मला जे पाहिजे ते करू शकतो. ते इतकं भिनलेलं आहे. तर ते यायला रियाजाचं महत्व आहे. तर ते ओव्हर टाइम करूनच येतं. हा, म्हणजे जसं विराजचं म्हणणं हे पडलं की मी पण युवाच आहे, त्यामुळे मी काय आणखीन माझ्या बरोबरीच्या युवांना संदेश म्हणून काय देणार आहे. पण त्यांनी सांगितलं रियाजाचं जे महत्व आहे, ज्याच्याकरता आपण अनेकदा ऐकलंय की रियाज करोगे तो राज करोगे. तर त्याच्याचबद्दल मी विचारत होते. आणि स्टेज शोज जेव्हा आपण परफॉर्म करतो लोकांपुढे, तर ती आपली तयारी त्या कार्यक्रमाची जी आहे क्लासिकलची किंवा जे पण आपण प्रस्तुत करणार आहे ती तर आहेच. पण त्याच्या व्यतिरिक्त एक कलाकार म्हणून आणखीन काय तयारी करावी लागते त्या प्रस्तुती करता स्टेज शोसाठी? ऍक्च्युली स्टेज शोज साठीची बेस्ट तयारी स्टेज शोज आहेत. म्हणजे की जेवढा स्टेज टाइम आपण वाढवू आपल्याला जसा एक्सपिरियन्स येईल. गाणं ही एक वेगळी गोष्ट आहे, पण स्टेजवर जाऊन स्टेजला कसं हँडल करायचं हे जितक्या वेळा आपण स्टेजवर जाऊन परफॉर्म करू हे दरवेळेस त्याची एक प्रॅक्टिस असते. म्हणजे मी आता लहानपणापासून परफॉर्म करतोय, तर मला असं वाटतं की त्यात माझं क्रेडिटपेक्षा बाकी लोकांचं आहे. पण त्याच्यामुळे ज्या वेळात मला प्रेशर घेणं कळतच नव्हतं त्यावेळेस मी परफॉर्म करत होतो. आणि तेव्हा लहान म्हणून लोक लाडही करायचे. तर त्याच्यानी स्टेज टाइम वाढला माझा. आणि म्हणजे तो एक कॉन्शियस अप्रोच असतो तो थोडा विरघळून जातो. आणि ती एक तयारी होते की कसं पुढच्या वेळेस आता मी जेव्हा स्टेजवर जाईल तेव्हा गाणं तरी एक गोष्ट आहे, पण कशा प्रकारे ते प्रेझेंट करावं लोकांना, किंवा आपण जसं म्हणतो रिडिंग द रूम की कुठल्या टाईपचं ऑडियन्स आहे, हे सगळं स्टेजवर जाऊनच अनुभवाने आपल्याला कळत जातं की हे अजून बेटर कसं करायचं. तर आणि खूप गोष्टी म्हणजे अनुभवल्यावर काय नाही करायचं ते कळतं. हो, काय करायचं पेक्षा काय नाही करायचं हे जास्त तर मग ते स्टेजवर जाऊनच कळतं. तीच एक तयारी आहे. म्हणजे ते म्हणतो ना प्रॅक्टिस मेक्स परफेक्ट सारखंच आहे. तर स्टेजवर जाण्याची बेस्ट तयारी स्टेजवर जाणंच आहे. तीच तयारी आहे. कारण आजकालचा काळ परफॉर्मन्सचा काळ आहे. म्हणजे कारण ही माध्यमं इतकी वाढलेली आहे, त्यामुळे मग ती प्रस्तुती करताना त्या ऑडियन्सचं थोडंसं ते पण बघून की कशा टाईपचा ऑडियन्स आहे, कशी प्रस्तुती होऊ शकते, हा पण एक सगळा विचार करावाच लागतो. आणि आजवर इतक्या प्रस्तुती दिल्या आहेत तुम्ही, नक्कीच खूप चांगला प्रतिसाद मिळत असेल, प्रोत्साहन मिळत असेल. एखादा काही असा अनुभव की जे केल्यावर असं वाटलं की हे माझं चांगलं काम आहे, ही माझी प्रस्तुती आहे, अशी दाद म्हणू शकतो एखादी, काय आठवण आहे, काय सांगा? अशा खूप ऍक्च्युली गोष्टी झालेल्या आहेत की जेव्हा दात मिळण्यापेक्षा सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे असं कधी कधी होतं की मी गातो, लोकांना आवडतं, पण त्या दिवशी कधी कधी मजा मला एवढी आलेली नसते गाताना. आणि काही काही असे असतात की असं नंतर झाल्यावर काही असं फार लोक येऊन सांगतात तेव्हा लोकच कमी होती, पण त्या दिवशी मला गाताना खूप मजा आली. म्हणजे तो कुठेतरी सेल्फ सॅटिस्फॅक्शन आणि म्हणजे मला आनंद झाला मला. आणि मग त्याच्याने आठवण अशी होते की सगळ्यात ब्युटिफुल गोष्ट आहे अशी, म्हणजे सगळेच प्रोफेशन चांगले असतात, पण आर्टिस्टिक प्रोफेशनची सगळ्यात ब्युटिफुल जी गोष्ट आहे, सगळ्यात चांगली गोष्ट आहे की मी करताना फक्त एक काम केलं आणि त्याचे मला पैसे मिळाले, ह्याच्यापेक्षा ते काम करताना मला आनंद होतोय, त्यासाठी मी त्यात शिरतोय, ह्याची आठवण परत ते करून देतं ना मला. बरोबर की हे सगळ्या आपण कधी कधी ते विसरतो तो ऍस्पेक्ट की मला आनंद झाला पाहिजे, काहीतरी कलाकृती घडली पाहिजे. आपण हेच परफॉर्मन्सेस, इकडे कार्यक्रम, तिकडे त्यांनी काय म्हणलं, हे म्हणलं, ते म्हणलं, पण सगळ्यात मोठी जी मेन गोष्ट आहे या गोष्ट म्हणजे सगळ्यात मोठी ब्युटी आहे आर्टची की स्वतःला आनंद मिळावा म्हणून प्रत्येक माणूस ती सुरुवात करतो. त्याची आठवण करून देणाराच तुमचा जो प्रश्न होता की एक असा कुठला मोमेंट असेल, तर हे सगळ्यात मोमेंट्स जे असतात की मला स्वतःला आनंद होतो किंवा आनंद होतो असंही नाही की मी काहीतरी फार छान केलं, पण हे करताना मला आनंद झाला, म्हणजे मी त्यात हरवलो होतो. मला असं वाटतं तिथे की तो जो एक स्वतःला म्हणजे सॅटिस्फॅक्शन म्हटलंच, पण कुठेतरी ती एक स्वतःच्या कलेची म्हणजे प्रामाणिक प्रस्तुती. हो, अगदी बरोबर.
हा मला बरोबर. शब्द हो. तो योग्य वाटतो. तो बरोबर. आनंद तर आहेच आहे, पण ती एक स्वतःला सुद्धा असं की नाही मी खूप प्रामाणिक गायलो, हो म्हणजे मी खूप छान, ते जे सॅटिस्फॅक्शन आहे ते समाधान, बरोबर. ती कुठलीही दाद मिळाल्याहून जास्त ती सेल्फ दिलेलीच दाद अगदी आहे. अगदी अगदी बरोबर असं मला वाटतं तुमचं असं म्हणणं आहे. असेल. आणि तरी पण म्हणजे अगदीच तुम्ही म्हणला तर मग असे काही इन्स्टन्सेस झालेले जेव्हा लोकांनी कौतुक केलं आणि ते म्हणतात की आजोबांची छाप प्रभाव आहे, अरे वा. पण वगैरे, पण एक स्वतःचंही तुमचं काहीतरी त्यात तुम्ही करायचा प्रयत्न करताय, अगदी बरोबर. तर ते काहीतरी एक यंग कलाकार म्हणून ते पण छान वाटतं ऐकायला की आपण स्वतःचं काहीतरी जे करतोय त्याची एक छटा दिसते. ऑब्व्हियसली आजोबांचा किंवा मोठ्या लोकांचा प्रभाव त्यात येणारच आहे, पण समजा मी काही केलं नाही तर मग मी त्यापेक्षा रेकॉर्ड ऐकवीन आजोबांची, अगदी बरोबर. तर त्यात माझं काहीतरी असायला पाहिजे. अगदी तर बरोबर. ज्यावेळेस लोकांना वाटतं की काहीतरी स्वतःचं पण करायचा प्रयत्न करतो ऍटलीस्ट जेन्युइनली, तर ते सगळ्यात छान वाटतं. हा, म्हणजे इथे माझा एक प्रश्न येणारच होता की पंडितजींचं तर आभाळ येते, म्हणजे खरं म्हटलं तर, पण ते त्या काळातलं शास्त्रीय संगीत आणि आजच्या काळातला नवाचार, त्याच्यामध्ये इनोव्हेशन तर ते कसं बॅलन्स केलं जातं, कसं बॅलन्स करतात? ते आता बॅलन्स केलं जातं पेक्षा ते होतच आपण, कारण त्यावेळेस पूर्ण तुम्ही लाईफस्टाईल पाहिली तर त्यावेळेस टीव्ही पण मला वाटतं नव्हते. 70-60च्या दशकात टीव्ही नव्हते जास्त, तर लोकांना स्टिम्युलेशनची सवय कमी होती, त्यामुळे एकूणच लाईफचा पेस त्यावेळेस असा असावा की स्लो होता. म्हणजे पत्र लिहायचे लोक, ते मिळायलाच लोक इतकं वेळ लागायचा. आता म्हणजे एक टिंग केली की लगेच मेसेज जातो. तर प्रत्येक गोष्ट फास्ट झाली, तर त्यावेळेसची जी लाईफ होती तसंच त्यावेळेसचं म्युझिक होतं. तर यावेळेस या काळात मला असं वाटतं की मी काहीतरी नवीन किंवा कोणी काहीतरी इनोव्हेटिव्ह करण्यापेक्षा या काळासाठी या काळातली जी लाईफ आहे ती आमच्याकडनं या काळानुसार करूनच घेईल. सगळेच आता इंस्टाग्रामवर आले, रील्स करतात, तर त्यात मी किंवा कोणी करण्यापेक्षा या काळातली लाईफ आपोआपच करून घेईल म्हणजे ते आपोआप घडतच जातं. त्याच्याकरता वेगळं काही करण्याची गरज नाही. पूर्वीच्या मैफिली रात्री 9ला सुरू झाल्या की सकाळी 6ला, अगदी पहाटेपर्यंत. तर लोकांना तेवढा एक तर ऐकायची वेळ होती, तेवढी भूक होती, आणि एंटरटेनमेंटची माध्यमं कमी होती. आता मी फोन उघडला तर अमेझॉन प्राईमवर एक वेब सिरीज आहे, युट्यूबवर कोणीतरी व्हिडिओ टाकला, इंस्टाग्रामवर रील्स आले. तेव्हा म्हणजे एकतर मूवीज ते पण रोज लोक जायचे नाही, त्यामुळे हेच एंटरटेनमेंट होती, तर वेळ होता लोकांकडे. आत्ताची लाईफ जशी बदलली तसं आपोआप कमी स्पॅनचं थोडं आता रील्सचं लक्ष वेधून घेणारी गोष्ट आली, तसं काळच तसा तो प्रेक्षक वर्ग वेगळा होता, ते ऐकणारे वेगळे होते, त्यावेळेसच्या मैफिली तशा होत होत्या. आज काळानुसार त्याच्यात थोडा जो फरक आलेला आहे आणि टेक्नॉलॉजीच्या हिशोबाने मी म्हणेन की हा वारसा, ही परंपरा, आणि तुम्ही म्हणाला की तुमच्या गाण्यात आजोबांची छाप आहे, पण तरी तुम्हाला आणखीन आपलंही काही वेगळं करायचं आहे, तर ती जी छाप आहे तर त्याच्याकरता आम्हाला परत काही 2 ओळी काय ऐकायला मिळू शकतं? काय ऐकायचं तुम्हाला? खरं म्हणून तर तुम्ही म्हणता काय ऐकायचंय, तर अभंगाची इतकी गोडी आहे सगळ्यांना, तर परत एखाद्या अभंगाच्या 2 ओळी जर तुम्ही तुमच्या देव विठ्ठल देव पूजा विठ्ठल 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 देव विठ्ठल देव पूजा विठ्ठल तीर्थ विठ्ठल क्षेत्र विठ्ठल तीर्थ विठ्ठल क्षेत्र विठ्ठल तीर्थ विठ्ठल क्षेत्र विठ्ठल तीर्थ विठ्ठल क्षेत्र विठ्ठल देव विठ्ठल देव पूजा विठ्ठल तीर्थ विठ्ठल क्षेत्र विठ्ठल तीर्थ विठ्ठल क्षेत्र विठ्ठल. क्या बात आहे. म्हणजे मी म्हणेन पंडितजींना तर कॅसेटहून ऐकले, रेकॉर्ड्समधून ऐकलेलं आहे,
पण आज त्या आवाजाची झलक तुमच्यात ऐकून म्हणजे कुठेतरी असं वाटतं की त्या काळात गेल्याचा म्हणजे अनुभूती होती आहे नक्कीच. आणि हे म्हणीन की हा जो वारसा आहे, ही लेगसी जी पुढे नेण्याची म्हणजे तुम्ही सुरुवात केली, खऱ्या अर्थाने किती अभिमान वाटतो याचा की मी या घराण्यातनं आहे. आणि जी घराणा गायकी आहे त्याच्याबद्दलही थोडं आम्हाला सांगितलं, तुमचं जो घराणं आहे त्याच्याबद्दल. आणि मी ह्या घराण्याचा आहे, पंडित भीमसेन जोशींचा मी नातू आहे, हा कुठेतरी एक किती अभिमानाचा भाग वाटतो. ही खूप म्हणजे तसं म्हणायचं तर अभिमानाची गोष्ट नक्कीच आहे. पण मी जेव्हा म्हणजे मोठा होत होतो म्हणजे आजोबांच्या सानिध्यात, मी खूप लहान होतो, मला वाटतं मी 7-8 वर्षाचा असेन जेव्हा ते गेले. तर मी त्यावेळेस आमच्या घरात असं काही नव्हतं की घरात होतं ऑब्व्हियसली, लोक यायचे त्यांना भेटायला, पण त्यांचा एकूण असा हे प्रेझेन्स नव्हता की मी किती मोठा आहे. तर त्याच्यामुळे मला त्यावेळेस इतकं माहितीच नव्हतं की किती मोठी व्यक्ती आहे. माझ्यासाठी तर आजोबाच होते. पण मला वाटतं काहीतरी कोइन्सिडन्स असेल की ते गेले आणि मी पुढच्या वर्षी हळूहळू स्टेजवर गायला लागलो आणि त्यांच्या गायकीचा अभ्यास तसा वाढत गेला माझा. आणि मग कळलं की अरे किती मोठी व्यक्ती होती आपले आजोबा किंवा, तर त्याचा एक अभिमान वाटतो. आणि त्याचा मी तर म्हणेन की आपण म्हणतो ना, सूर्य एका माणसाचा नसतो म्हणून तो सूर्य असतो. तर तसं त्यांचं मोठेपण यातच आहे की मी त्यांचा नातू आहे आणि त्यांची परंपरा पुढे नेतो. पण इतक्या लोकांना त्यांनी इन्स्पायर केलं त्यांच्या आयुष्याने किंवा त्यांच्या म्युझिकनी, गाण्याने, की त्यांच्याकडनं प्रेरणा घेऊन इतकी लोक स्वतः गात आहेत किंवा त्यांच्या इन्फ्लुएन्समध्ये ते आहेत, त्यांच्या गाण्याचा इन्फ्लुएन्स त्यांच्यावर आहे. तर तसं म्हणायला गेलं तर त्यांचा नातू मी आहेच, ह्याच्याबद्दल मला आनंद आहे. पण माझ्यासारखे अनेक लोक आहेत जे त्यांचे वारस आहेत, कारण त्यांचा प्रभाव त्यांच्यावरही आहे. तर इतक्या मोठ्या एका सांगीतिक परंपरेचा मी एक भाग आहे, याचा मला आनंद आहे खूप. खूप छान सांगतात ते त्यांच्या आठवणींबद्दल, कारण वय खूप लहान होतं जेव्हा पंडितजी गेले आहेत. पण तरी कुठेतरी ती जी घरातली सगळी ते वातावरण, त्या आठवणी त्यांनी नक्की, आणि पुढे जेव्हा स्वतःनी गायला सुरुवात केली तेव्हा ते आणखीन जास्त कळलंय की ते काय व्यक्तित्व होतं आणि त्या व्यक्तित्वाचा गायकीतला तो मोठेपणा हा पुढे अनुभवाने जाणवला मला असं वाटतं आणखी जास्त. आणि विराज, आजचा काळ डिजिटलचा काळ आहे, आज सोशल मीडिया इतकं जास्त सगळ्या ह्याच्यावर आहे. तेव्हा शास्त्रीय संगीत तेव्हाचं आणि आज सोशल मीडियाचं शास्त्रीय संगीत, काय सांगाल याच्याबद्दल? आपण बोललो तसं अटेन्शन स्पॅन कमी झालेलं आहे. तर लोकांना पटकन पकडायला लागतं कुठल्याही गोष्टीत त्यांचं लक्ष वेधून घ्यायला. तर तेच एक आहे की त्यावेळेस जे जास्त वेळाचं होतं आता ते कमी वेळात द्यायला लागतं. आणि किंवा कमीत कमी ते मासा पकडायला आपण हुक टाकतो तसं कमीत कमी वेळात त्यांचं ऍटलिस्ट अटेन्शन वेधून घेणं हे महत्वाचं आहे. त्याच्यानंतर एकदा ते त्यांना त्यात इंटरेस्ट किंवा रुची वाटायला लागली की नंतर मग ते मैफिलींना पण येतील. तर त्याच्यामुळे ते तसं एक आहे की लक्ष वेधून घ्यावं. त्याच्यामुळे टाइम स्पॅन कमी झालेला, अटेन्शन स्पॅन कमी झालेला, त्याला केटर करून. आणि खरं म्हणायचं तर एक बोट असते आणि त्यात लोक बसलेली असतात आणि त्यांना माहित नसतं पुढे काय वादळ येणार आहे, दगड येणार आहे, कोसळ. पण ते लाईट हाऊस कुठला असेल तर ते वरतून बघणाऱ्या माणसाला कळतं की आता पुढे जाणार आहे, कसं जाणार आहे, आता कसं होणार आहे. तर माझी रियालिटी आहे की मी त्या बोटमध्ये, मी लाईट हाऊस मध्ये नाही म्हणून मलाही माहित नाही बोट कशी जाते. पण मी आता आहे आणि मी वाहतोय त्याच्याबरोबर आणि जितकं मला मिळतंय तितका मी प्रयत्न करतोय. आणि जेवढा रील्सचा ह्याच्यानी होता येईल तेवढं मी पण थोडंफार अपलोड करतो आणि त्यानुसार करायचा प्रयत्न करतो. इथे विचारायचं माझं एक आणखीन होतं की सोशल मीडियाच्या माध्यमातून कुठेतरी एक रीच पण वाढली आहे ना. हो, म्हणजे त्या काळातल्या मैफिली तर ते कुठेतरी तेवढ्या लोकांमध्ये किंवा तेवढ्या गावामध्ये, त्या शहरापैकी जिथे ती लोक त्या मैफिलींचा हिस्सा होऊ शकत होते, जाऊ शकत होते. पण आज सोशल मीडियामुळे कुठेतरी ती रीच पण खूप वाढली आहे. म्हणजे तेवढी आपली गायकी तिथपर्यंत पण जातीये. हा कुठेतरी एक मला वाटतं सोशल मीडियाचा सगळ्यात काय म्हणा चांगला भाग वाटतो. तुम्ही आजोबांचा विषय आपला चालला होता तर पु ल देशपांडेंचं खूप लोकांनी ऐकलं. रावसाहेब त्यांचं व्यक्ती आणि वल्लीमध्ये होतं. तर ते रावसाहेब बेळगावचे संगीताचे खूप श्रोते होते, त्यांना आवडायचं.
तर त्याची गोष्ट मी ऐकली अशी की आजोबांच्या सुरुवातीच्या काळात, आणि हे म्हणजे असे खूप इन्स्टन्सेस झाले असतील की ते बेळगावला गेले असतील, कोणी आहे का इकडे शास्त्रीय संगीत, आणि पैसे वगैरे काही नाही, 10-15 लोक. तर मग ते रावसाहेब त्यांना भेटले, ते म्हणते ठीक आहे गाऊन दाखवा. मग ऑडिशन सारखं त्यांनी 6 तास आधी गाऊन दाखवलं. मग ते म्हणाले बरं तुमचा कार्यक्रम आपण करूया. मग तो कार्यक्रम केला असेल ते पण 6, 7, 8 तास गाऊन ते समोर बसलेल्या 20-30 लोकांपुढे, अशा ह्याच्यात येऊन त्यांनी भारतभर जगभर नाव केलं. आता म्हणजे एक रील टाकली तरी आपण लाखो करोडो लोकांपर्यंत पोहोचू शकतो. म्हणजे कुठेतरी त्या लोकांना आणखीन टफ होतं ती कला प्रस्तुती, ते स्वतःचं स्थान बनवणं आजच्या काळापेक्षा तेव्हा आणखीन जास्त टफ होतच म्हणजे ते. आणि त्यामध्ये ते भारतरत्न म्हटले गेले, म्हणजे ही किती मोठी गोष्ट आपण म्हणू शकतो त्यावेळेसच्या हिशोबाने. आणि विराजला गाण्याच्या व्यतिरिक्त, म्हणजे गाणं तर हे आहेच आहे, पण याच्या व्यतिरिक्त स्वतःला आणखीन काय ऍक्टिव्हिटीज, म्हणजे अकॅडमिक्स काय आणि काय ऍक्टिव्हिटीज करायला आवडतात? मी वाचन करायला आवडतं मला, मग त्याच्यानंतर मूवीज पाहायला आवडतात, कुठलंही म्हणजे आर्ट कन्झ्युम करायला आवडते. आणि मी जसं आपण म्हणतो की मी ऐकलं लहानपणापासून की आपण जितकं एक्सपिरियन्स करू तितकं आपण आपल्या आर्टमधनं एक्सप्रेस करू शकतो नीट. तर त्याच्यानंतर मी काहीतरी माझ्या गाण्यातनं म्हणायचा प्रयत्न केला तर माझ्याकडे एक व्यक्ती म्हणून म्हणण्यासारखं काहीतरी असलं पाहिजे. त्यासाठी मी खूप अनुभव घेतले पाहिजेत, खूप लोकांना भेटलं पाहिजे, तर ते पण महत्वाचं असतं. नाहीतर मग फक्त एक स्किल्स मला एवढी ताण येते हे असं नाही, काहीतरी म्हणायला असलं पाहिजे. तर त्यांनी एक इंडिव्हिज्युअल पर्सनॅलिटी डेव्हलप होते. तुम्ही विचारलं काय, तर मला फुटबॉल खेळायला आवडतो, मग मूवीज पाहायला आवडतात, आणि तशा आयडियाज येत जातात. आता मला रात्री जागायची खूप सवय, तर माझ्या आई बाबांकडनं मला आईकडनं स्पेशली ओरडा मिळतो, पण मला आयडियाज लिहून ठेवायला, आयडियाज रात्री खूप छान सुचतात कारण शांत असतं. आणि बाकी थोडं अगदी प्रिमिटिव्ह लेवलवर मी कंपोज करतो गाणी आणि लिहितो थोडा. लिहितो म्हणजे थोड्या गोष्टी ज्या सुचतात, गोष्टी म्हणजे फेरी टेल्स टाईप कुठल्याही म्हणजे गोष्टी, ते पण एक चाल कंपोज करण्यासारखं असतं, काय चांगलं वाटेल. तर मग आता एकदमच प्रिमिटिव्ह स्टेजला आहे, पण मी एक पुस्तक लिहितोय, एक फॅन्टसी मायथॉलॉजिकल फिक्शन, ते सगळं सुरू असतं असं. हे तर मी स्वतःच्या म्हणजे कलेच्या व्यतिरिक्त काय करायला आवडतं त्याच्याबद्दल सांगितलंय. आणि मघाचा एक प्रश्न आपला अधुरा राहिला, मला आता आठवलं परत, की घराणा गायकीबद्दल आपण बोलत होतो. तुमच्या घराण्याबद्दल काय सांगाल थोडंफार? किराणा घराणं आमचं आहे. तर अब्दुल करीम खासाहेब फार मोठे गायक होते आमच्या किराणा घराण्याचे, आणि तिकडे हरियाणामध्ये कर्णाचं गाव म्हणून त्याला किराणा असं म्हणतात. तर एस्पेशली घराणा म्हणजे त्यावेळेस असं होतं की हे सगळेच गायक जे होते राजाश्रय होता त्यांना, आणि आता सोशल मीडिया, इंटरनेट, रेकॉर्ड सगळं आहे, पण ग्वालियरमध्ये गाणारा गायक तोच राग एका त्याच्या पद्धतीने गातो. मग आग्र्यामध्ये असलेला गायक त्याच्या पद्धतीने तोच राग गातो, त्याच्यात आणखीन हे करून. पण आता त्या दोघांना एकमेकांची स्टाईल माहित नाही कारण त्यावेळेस रेकॉर्डिंग नव्हतं, सोशल मीडिया नव्हतं. मग त्यांचे शिष्य जे असतात ते त्या स्टाईलला पुढे घेऊन जात, राग तोच असतो, सूर तेच असतात त्या रागाचे, पण त्या गायकाची एक विशिष्ट जी पद्धत बनलेली असते त्याला पुढे घेऊन जातात. जसं आग्राच्या गायकाचे शिष्य त्याची पद्धत, तसं वेगवेगळ्या घराण्याचे म्हणजे वेगवेगळे राजाश्रय ज्यावेळेस होते, तर त्यावेळेस ते राजगायक जे होते त्यांची एक जी सिग्नेचर स्टाईल बनली होती, म्हणजे ग्वालियरच्या राजगायकाची स्टाईलला ग्वालियर घराणा म्हणतात, मग आग्राच्या. तर मग आता असं झालंय, म्हणजे त्यावेळेस असं खूप डिस्टिंक्ट डिफरन्सेस होते, पण आता असं झालंय की प्रत्येक घराण्याचे गायक प्रत्येक दुसऱ्या माणसाला ऐकतात, तर त्यांचेही इन्फ्लुएन्सेस असतात. पण एक सुरुवात करण्यासाठी एक जी स्टाईल असते ती घराणा देतं. तर आमचं किराणा घराण्याची स्पेशालिटी आहे की आता सगळेच ते करतात, म्हणजे की आम्ही स्टेप बाय स्टेप इम्प्रोव्हायझेशन जे असतं सुराचं ख्यालामध्ये, ते किराणा घराण्याचं एक फार डिस्टिंक्ट फीचर आहे. तर ते आणि सुराचा गोडवा मेंटेन करणं, ते खासियत, आणि प्रत्येक घराण्याची खासियत असते. आणि मग त्याच्याबरोबर इतर घराण्यांची पण थोडीफार आपल्याला वाटली तर त्याच्यामध्ये आपण घेऊन ती प्रस्तुती किंवा ते, आणि ते सबकॉन्शियसली होतं, असं नाही की अरे मी 80% ह्याचं घेईन 20% ह्याचं, असं नसतं, ते ओघांनी घडत जातं.
त्या गाताना तेव्हाच्या ह्याच्यामध्ये खूप छान सांगितलं आहे सगळं संपूर्ण यात्रेबद्दल स्वतःच्या आपण जितकं छान बोलू शकलो आहोत, कारण तुम्हाला उद्या प्रस्तुती पण द्यायची इंदोरमध्ये. जाता जाता आमच्या प्रेक्षकांकरता, कारण आमचं हिंदी ऑडियन्स पण आहे, तर काय गाल म्हणजे मला असं कुठेतरी वाटतं की एखादं थोडंफार हिंदी आणि त्याच्या बरोबरीने पंडित भीमसेन जोशींनी मिले सूर मेरा तुम्हाराची जी सुरुवात केली ती पण आम्हाला थोडीशी ऐकायला मिळेल का? ते करण्याच्या आधी आपण माझी मुलाखत घ्यायला आलात, एवढा वेळ मला दिलात त्याबद्दल आपले खूप आभार मी मानतो. आणि मिले सूर मेरा तुम्हारा. आणि याच्या व्यतिरिक्त तुम्हाला व्यक्तिगत हिंदी म्हणजे हिंदी नक्कीच गातच असाल, तर हिंदी आणखीन काय गायला आवडतं, म्हणजे आमचे हिंदी प्रेक्षक पण त्यांनाही तेवढाच आनंद होईल. हिंदी म्हणजे आजोबांची गाणी म्हणतात कोण? मिले सूर मेरा तुम्हारात आपण घेणारच आहोत. त्याच्या व्यतिरिक्त तुमच्या आवडीचं कोणतंही हिंदी गाणं घेतलं तरी चालेल. हेच घेतो, लताजींनी आणि आजोबांनी गायलेलं बाजे रे मुरलिया. म्हणजे माझं अगदी मनातली माझी इच्छा पूर्ण झाली आहे. अगदी अगदी का नाही. बाजे रे मुरलिया बाजे, बाजे रे मुरलिया बाजे, अधर धरे मोहन मुरली पर, अधर धरे मोहन मुरली पर, होठ पे माया बिराजे, बाजे मुरलिया बाजे, बाजे रे मुरलिया बाजे. वा वा, क्या बात आहे. इतकं सुंदर ऐकवल्याबद्दल परत आभार मानते. आणि आता पुढे आपण मिले सूर मेरा तुम्हाराच काय? मिले सूर मेरा तुम्हारा, तो सूर बने हमारा, मिले सूर मेरा तुम्हारा, सुर की नदिया हर दिशा से बहके सागर में मिले, बादलों का रूप लेकर बरसे हल्के हल्के, मिले सूर मेरा तुम्हारा, तो सूर बने हमारा, मिले सूर मेरा तुम्हारा. वा, म्हणजे अभंगापासूनची सुरुवात ती मिले सूर मेरा तुम्हारा पर्यंत इतकी सुंदर त्यांनी आम्हाला सगळं ऐकवलं आहे आणि स्वतःच्या सूरयात्रेबद्दल पण आम्हाला सांगितलं आहे. त्याकरता तुम्ही विराज एवढा वेळ दिला आम्हाला, आमच्याशी एवढा तुमच्या संगीत यात्रेबद्दल बोललात, त्याकरता मी इंदूरच्या SR टाइम मराठी चॅनलतर्फे तुमचे खूप खूप आभार मानते. आणि तुमच्या पुढच्या संगीत यात्रेकरता खूप खूप शुभेच्छा देते. थँक्यू. असंच इंदोरच्या सगळ्या रसिकांनी मला आशीर्वाद द्यावे की परत परत आपल्या सर्वांची सेवा करायची संधी मला मिळत राहावी आणि असंच मी गायला येत राहावं तुमच्या पुढे. नक्कीच इंदोरचे ऑडियन्स त्यांचं नेहमीच वेलकम करायला तयार राहिले. आणि एकदा पुन्हा मी तुमचे आभार मानते. हे होते विराज जोशी, ज्यांची मी सुरुवातीला पण ओळख केली होती की भारतरत्न पंडित भीमसेन जोशी यांचे नातू विराज जोशी आज आमच्याबरोबर या बातचीतमध्ये होते. आता ही बातचीत मी इथे समाप्त करत आहेत. पुन्हा भेटूया. नमस्कार.